महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। आचार्य नयन पद्मसागरांचं वादग्रस्त विधान, आचार्यांच्या विधानाचा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता। रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। रोहित पवारांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी 5 कोटींचं पॅकेज दिलं। सूरज चव्हाणांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, तर राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाही दावा। सातारा जिल्हा परिषदेतले सीसीटीव्ही यंत्रणा 16 मार्च पासून बंद। नूतनीकरणाच्या कामामुळे केबल तुटल्याच्या झडपीकडनं खुलासा, तर सीसीटीव्ही बंद असणं गंभीर बाब, चौकशी झालीच पाहिजे, शंभूराज देसाईंची मागणी। भोंदू पत्नीलाही अटक व्हायची शक्यता। शिर्डीतल्या शेतकऱ्याची जमीन बळकावल्याप्रकरणी खरातच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल। अटकेतल्या 2 आरोपींना कोर्टाकडनं 3 दिवसांची पोलीस कोठडी। बंधू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत कुणाच्या सांगण्यावरनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या, रोहित पवारांचा गंभीर आरोप। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती। भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त, आजच स्वीकारला पदभार। बातमी बीडमधून आहे। बीड तालुक्यातील मांजरसुंबा या ठिकाणी 23 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर कोकाटे याचे शेजारच्या गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळलेले होते। याची माहिती मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर या तरुणाला गावात बोलवून घेत दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला आणि 4 जणांनी मिळून या तरुणाला बेदम मारहाण केली। यानंतर तरुणाने सुसाईड नोट लिहत धुळे सोलापूर महामार्गावरच्या एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली। मला खूप मारलं, गावात चोरटा म्हणून बदनाम केलं, जीवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या, असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे। आणि या प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझ्या मुलाला बोलवून घेऊन झाडाला बांधून मारहाण केली आणि व्हिडिओ काढले, मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुणाच्या आईनं केली आहे। माझ्या वाघाला सैन नाही झालं, चोरीचा आरोप केला माझ्या वाघाने। त्याला म्हणले 7 लाखाचा, आमच्या घरी आला, चोरी केली, 7 लाख नेले आमच्या घरातून। तुझ्या बापाला बी मारू, तुझ्या आईला मारू, तुला मारू। मग झाडाला नेऊन बांध बांध मारला तिकडं। त्याला माझं मागणं आहे, त्यांना कडक शिक्षा व्हावा। माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा। पुढची मोठी बातमी आपण बघूया। राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी 5 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं होतं। आमदार रोहित पवारांनी हे पॅकेज दिलं होतं असा गंभीर आरोप सूरज चव्हाणांनी केलाय। दरम्यान काही लोक पक्षावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी हाणून पाडला असं देखील सूरज चव्हाण म्हणाले। त्याचबरोबर यापुढे आमच्या पक्षावरती आणि आमच्यावरती टीका केली तर जशास तसं उत्तर देणार असा इशारा देखील सूरज चव्हाणांनी दिलाय। रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। महिला, युवक, विद्यार्थी, सेवादल आणि फादर बॉडी हे फ्रंटलमध्ये मोडले जातात, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न
रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। शाहू फुले आंबेडकर यांचा वसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाजाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादीच्या बदललेल्या संविधानात या कमिटी डावलण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनमधून मायनॉरिटी, ओबीसी, एससी, एसटी समित्या गायब झालेल्या आहेत। तसं पत्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलंय। एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात 7 फ्रंटल सेल होते। नव्या संविधानात फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल सेल असणार आहे। दरम्यान यावरती सूरज चव्हाणांनी सविस्तर उत्तर देत पक्षाच्या घटनेत कोणताही बदल केला नसल्याचं म्हटलंय। फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असतं। हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटल मधून वगळण्यात आलेले आहेत। हे सेल कधीही फ्रंटल मध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। ही आहे 27.1 आर्टिकल मधलं आपलं त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे त्याच्यावरची ही माहिती आहे। आज या संदर्भामध्ये पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे। त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही। त्यांनी माहितीसह, कागदपत्रासह, सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे। या विषयावरती योग्य वेळी, योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जो प्रसंग आमच्यावरती आला आहे, ज्याच्यातून आम्ही सगळेजण खूप हळबळी आहोत, आमच्या मनामधल्या त्या संवेदनासुद्धा आजही जागृत आहेत। माझं तर दादांचं गेले 35 वर्षाचं जीवाभावाचं नातं आणि त्याच्यामुळेच अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे। अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या विषयाच्या वरती बोललेलो सुद्धा आहोत आणि त्याच्यामुळे दादांच्या स्वप्नाचा पक्ष पुढे ताकदीने घेणं सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हे आम्हा सर्वांचं काम आहे। ते आम्ही नेटाने त्या ठिकाणी करू। ओबीसी सेल म्हणजे एखादा माझ्यासारखा लक्ष्मण हाकेसारखा कार्यकर्ता इथल्या जनसामान्यांच्या प्रश्नावर बोलायला लागला की त्याला ओबीसी सेलचा प्रमुख बनवून टाकायचं, त्याला ओबीसीचा नेता करून टाकायचं, त्याला धनगरांचा नेता, त्याला माळ्यांचा नेता, त्याला वंजाऱ्यांचा नेता, त्याला बंजाराचा नेता, त्याला बलुत्याचा नेता, त्याला दलितांचा नेता, हे अशा पद्धतीचे सेल करणं म्हणजे ओबीसींच्या नेतृत्वाला मर्यादा घालणं, म्हणजे त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन करणं, त्यांच्यात सामाजिक दुजाभाव करणं, त्यांच्या लिडरशिपबद्दल शंका घेणं, असे प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत। ज्या कुठल्या पक्षाच्या माणसाने अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं स्वागत लक्ष्मण हाके करेल।